ही हापूसची आंब्याची पेटी आणि त्याचबरोबर जो सर्वोत्कृष्ट या स्पर्धेतील यष्टीरक्षक असेल त्याच्यासाठी देखील हापूस आंब्याची ही पेटी त्या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे। हे पारितोषिक अमित नार्वेकर मापन यांच्या वतीने या ठिकाणी प्रायोजित करण्यात आलेलं आहे। वळूयात मॅचच्या दिशेने पण पाहिलं तर मैदानामध्ये नाणेफेकीचा कौल त्या ठिकाणी जिंकला होता। श्री स्वामी समर्थ संघ टॉस जिंकत प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारलंय, फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय ते श्री सातेरी स्पोर्ट्स सर्व संघाला सलामीची प्रारंभीची जोडी। 4 षटकांचा हा सामना आणि या 4 षटकांच्या सामन्यामध्ये वैयक्तिक कोट्यातील सांघिक पहिलं षटक हाताळण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर मॅन फ्रॉम पार्ट संकेत परब आपल्याला पाहायला मिळतोय। दुसऱ्या बाजूने आपण पाहिलं तर अभि शेल्टे आणि साथीला आपण पाहतोय पॉइंट गोलंदाज। पहिला चेंडू थोडासा लोअर फुल टॉस मध्ये हा चेंडू आपण पाहिलं तर चेंडू पडल्यानंतर थोडासा खाली राहणारा हा चेंडू, त्यावर देखील एकेरी धाब्यानिशी स्वतःचं संघाचं खातं खोलतोय अभि शेल्टे। एकेरी धाब्याने 1 चेंडू 1 धाबा हे समीकरण पुन्हा एकदा संकेत फुलटॉस चेंडू यावेळेला मात्र प्रयत्न केलाय फुलटॉस बिमरसाठी त्या ठिकाणी नोची मांग केली गेली आहे। पंच त्या ठिकाणी ठरवतायत काय निर्णय येतोय हे देखील पाहावं लागेल। पंच म्हणून त्या ठिकाणी काम पाहत आहेत कमलेश राणे, पवन गावडे, सिद्धेश नाईक, त्यानंतर स्वप्नील पाटकर, त्यानंतर आपण पाहिलं मैदानावर तर ओमकार गावडे आणि वैभव राणे आणि सगळ्यांचे मुख्य पंच त्या ठिकाणी आपण पाहिलं तर राजू परब यांच्या पंचांच्या माध्यमातून, त्याचबरोबर तिसरे पंच थर्ड अंपायर टीव्ही अंपायर म्हणून त्या ठिकाणी बाबू गावडे हे देखील दाखल झालेले आहेत मैदानाच्या आतमध्ये। आपण पाहिलं तर सिंगलसाठी कन्वर्ट केलेला फटका आपण पाहिलं तर चेंडू एकेरी धाब्यानिशी धावसंख्या 3 पहिल्या 3 चेंडूंचा काही समाप्त होतोय। संकेत परत पुन्हा एकदा सज्ज होतोय, हलकेच जागा बनवून फटका खेळला जातोय। थोडासा बाहेर जाणारा चेंडू, त्या बाहेर जाणाऱ्या चेंडूवर एक कलात्मक फटका आपल्याला पाहायला मिळतोय। या कलात्मक फटक्याने धावसंख्येवर पुन्हा एकदा बदल होतोय, धावसंख्या विस्तारली। आता मात्र 4 धाबा शेपाट होतोय, आक्रमण केला जातोय, मात्र हा चेंडू सोडून दिला जातोय। योगेश राऊच्या माध्यमातून चेंडूला सोडणं पसंत केलंय, कारण जोखमीने जर हात टाकला असता, हाताला लागून चेंडू गेला असता तर 4 धाबा मिळू शकल्या असत्या, म्हणून जोखीम न स्वीकारलेली बरी। नियम त्या ठिकाणी हे सूत्र त्या ठिकाणी आजमावलंय। पुन्हा एकदा 1 बाउन्स चेंडू निघेल घोषित आरक्षित क्षेत्रामध्ये, चेंडूचा प्रवास डिक्लेअर एरियापर्यंत होतोय। एकेरी धाब्यानिशी आपण पाहिलं तर धावसंख्या स्थिरावली 6 धाबांवर। पहिलं षटक समाप्त, धावसंख्या 6। यस डीजे हॅलो हॅलो धन्यवाद डीजे। श्री गणेश येशू मंदिर गवंडीवाडा मित्रमंडळ आयोजित भव्य दिव्य नाईट बॉक्स क्रिकेट स्पर्धा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील संपूर्ण या सीझनच्या सगळ्यात जास्त रकमेची क्रिकेटची स्पर्धा बॉक्स टाईपचा थरार दिनांक 2, 3, 4, 5 मे आणि 6 मे रोजी अंतिम सामना आपल्याला पाहायला मिळेल। 1,22,222 प्रथम क्रमांक आकर्षक चषक, द्वितीय क्रमांक 55,555 आकर्षक चषक आणि तृतीय क्रमांक रोख रक्कम 12,222 आणि संपर्कासाठी भावेश बटाव, ऋत्विक बटाव, रोशन कांबळी आणि बादल फर्नांडिस। स्पर्धेचं ठिकाण आहे गवंडीवाडा मालवण फिश मार्केटच्या बाजूला। दिनांक 2, 3, 4, 5 आणि 6 मे रोजी आतु स्मृती चषक हा थरार देखील आपल्याला पाहायला मिळेल। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सगळ्यात मोठी रकमेची स्पर्धा 1,22,222। वळूयात मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा आपण पाहतोय मैदानामध्ये योगेश राहुल गोलंदाजी एंडकडून स्टेप आउट झाला, आक्रमण करण्याचा प्रयत्न, हो सुंदर क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल। स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये अफलातून क्षेत्ररक्षण, आज मात्र क्षेत्ररक्षणाचा दर्जा आपल्याला पाहायला मिळतोय। श्री स्वामी समर्थ संघ आपल्याला पाहायला मिळतोय। अगदी आपण पाहिलं मैदानावर तर योगेश राहुलने सुंदर क्षेत्ररक्षण स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये केलंय। सन्माननीय संतोष राऊळ आणि बाबू परब यांच्या संघ मालकीचा हा संघ आज मैदानावर आपल्याला पाहायला मिळतोय। जो स्वामी समर्थ हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय तर त्याच्या विपक्ष घेणारा संघ आपल्याला पाहायला मिळतोय सातेरी स्पोर्ट्स सर्व संघ।
दीपेश कदम यांच्या संघ मालकीचा हा संघ, दोन्ही संघ एकमेकांच्या विरोधात लढतायत, भिडतायत, संघर्ष करतायत. अगदी वातावरण संघर्षाचं झालंय. उलटा चेंडू, अटॅक इज द बेस्ट डिफेन्स असं म्हटलं. आता आक्रमकता हे बचावाचं साधन आहे आणि हे बचाव करण्याचा प्रयत्न पॉईंट गोलंदाजचा होतोय. आपण पाहिलं मैदानावर तर धावसंख्या मात्र तुर्तास बदलते. धावसंख्या पोचली आता 10 धाबा. 4 चेंडूंचा खेळ देखील समाप्त होतोय. 10 अशी धावसंख्या. पुन्हा एकदा योगेश, पुलटा चेंडू, आक्रमण केलंय. यावेळेला आपण पाहतोय पंचांचा निर्णय दुहेरी धाब्याचा येतोय. 2 धाबा त्या ठिकाणी कनेक्ट केल्या जात आहेत. 2 धाब्यानिशी आपण पाहिलं मैदानावर तर धावसंख्या स्थिरावली 12 धावांवर. 5वा चेंडू समाप्त झालाय. 12 धाबा देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. 12 धाबा आत्ताचं समीकरण आपण पाहिलं मैदानावर. शेवटचा चेंडू बाकी असेल अर्थातच योगेश परबच्या षटकामधील, योगेश राहुलच्या षटकामध्ये आपण पाहतोय मॅन फ्रॉम आंदुर्ले गावचा हा सितारा आपल्याला पाहायला मिळतोय. दुसऱ्या बाजूने आपण पाहिलं तर विश्वेश वांगणकर, साथीला अजय कुंभार, अजय नार्वेकर, त्याचबरोबर गौरव मडवळ आणि संकेत परब आणि मॅन फ्रॉम कोचरा अर्थातच रुपेश कोणकर आपल्याला पाहायला मिळतोय. हे प्लेइंग 7 संघ त्या ठिकाणी आणि त्यांच्या आपण पाहिलं तर हर्षल बागवे देखील अजून एक खेळाडू समाविष्ट आहे. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि या 2 षटकानंतर आपण पाहिलं तर धावसंख्या बनली 13 धाबा. डीजे दिनांक 9 एप्रिल पासून 13 एप्रिल पर्यंत रंगणारी क्रिकेटची स्पर्धा पीट्या स्मृती चषक आणि या स्पर्धेचं खास आकर्षण नारी शक्तीचा क्रिकेट आपल्याला पाहायला मिळेल. नारी शक्ती ऑन फील्ड आपल्याला पाहायला मिळतील. 13 एप्रिल रोजी हे प्रेक्षणीय सामने असतील. मालवण एसटी स्टँडच्या बाजूला जी स्पर्धा आपल्याला आणि या स्पर्धेत मानसी हिटकर कर्णधार मुंबई आणि दुसऱ्या बाजूने आपण पाहिलं तर आफरीन पडनिया कर्णधार बी संघ, ए संघ वर्सेस बी संघ. 3 प्रेक्षणीय सामने आहेत आणि खास मुंबईवरनं ही महिला वर्ग या स्पर्धेसाठी उपलब्ध होणार आहेत, दाखल होणार आहेत मालवणच्या क्रीडा नगरीमध्ये. दिनांक 9, 10, 11, 12 आणि 13 एप्रिल रोजी पीट्या स्मृती चषकाचा थरार देखील आपल्याला पाहायला अनुभवायला मिळेल आणि तो देखील थरार आपण सगळ्यांनी अनुभवा एवढीच आपल्याला विनंती करतोय. पुन्हा एकदा बोलतोय मैदानाच्या दिशेने अभि शेल्टे वर्सेस गौरव, हे बॅटल आपल्याला पाहायला मिळेल मैदानाच्या आतमध्ये. पहिला चेंडू फुलर लेनला कन्वर्ट केलाय अभि शेल्टेच्या बॅट मधून. डॉक्टर CS गोडे स्मृती चषक चौकार. डीजे अभि शेल्टेच्या बॅट मधून धावा येण्यास सुरुवात झाली आहे. मैदानावर आक्रमकतेचं दुसरं नाव म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं, सिंगल घेताना देखील अगदी कडक शॉट मध्ये ज्याची फटक्याचं सिलेक्शन असतं असा मॅन फ्रॉम पावशी गावचा तगडा स्टारकास्ट खेळाडू आणि सातेरी सरंब संघाचा आयकॉन खेळाडू, दिशादर्शक, मार्गदर्शक, नेता आणि निश्चित आपण पाहिलं मैदानावर दिशा दर्शवली जाते, मार्गदर्शन केलं जातंय, बॅकबोन कणा म्हटलं जातं या संघाचा तोच अभि शेल्टे आपल्याला पाहायला मिळतोय. अटॅक इज द बेस्ट डिफेन्स असं आपण पाहिलं मैदानावर तर आक्रमकता हे बचावाचं साधन आहे आणि बचाव केला जातोय. समोरच्या बाजूने पुन्हा एकदा आक्रमण होत आहे. संकेत परबचं सुंदर क्षेत्ररक्षण विथ अलॉंग द कार्पेट. चेंडू निघाला होता मात्र सरते शेवटी आपण पाहिलं मैदानावर ताबा मिळवलाय. चेंडूवर ताबा मिळवणं गरजेचं दिसतंय, नाहीतर चेंडूवर हवा होईल आणि चेंडू फरार देखील होईल तो अभिच्या बॅट मधून. हा चेंडू आपण पाहतोय मैदानावर. पंचांचा निर्णय काय येतो यावर डिपेंड असेल. चला पंच आपली आता मात्र मशक्कत लागणार आहे, आपल्याला व्यस्त राहावं लागेल आणि त्याचबरोबर आमचे कॅमेरामनना देखील त्या ठिकाणी व्यस्त राहावं लागेल. पाहूयात निश्चितच थर्ड अंपायर त्या ठिकाणी रेफर केलाय, काय निघतोय याचा निर्णय हे देखील पाहावं लागेल. तुर्तास पुन्हा एकदा दिनांक 13, 14, 15, 16 आणि 17 एप्रिल रोजी छत्रपती शिवाजी महाराज जरीमरी चौक मित्रमंडळ कुंभारमाठ यांची रोख रक्कम 50,000 रुपयांची पारितोषिकांची स्पर्धा सिंधुदुर्ग आपल्याला पाहायला मिळेल मैदानामध्ये. कुंभारमाठच्या या भव्य क्रीडा नगरीमध्ये दिनांक 13, 14, 15, 16 आणि 17 एप्रिल रोजी ही स्पर्धा
छत्रपती शिवाजी महाराज जरीमरी मित्रमंडळ कुंभारमाठ यांची स्पर्धा आपल्याला ऐकायला अनुभवायला पाहायला मिळेल. त्यानंतर पुढील स्पर्धेकडे आपण वळतोय. त्या अर्थातच दिनांक 20, 21, 22, 23 आणि 24 एप्रिल रोजी आदि गौरव चषक आपल्याला पाहायला मिळेल. मालवण आडारीच्या मैदानावर ही स्पर्धा आयोजित केली आहे. गौरव कांबळे, आदित्य चव्हाण, मुन्ना फाटक आणि प्रथमेश गवंडी. रोख रक्कम असेल 77,777. द्वितीय क्रमांक रोख रक्कम 33,333. तृतीय क्रमांकासाठी 5,000 रुपयांचा पारितोषिक आणि आकर्षक असे चषक असतील. त्यानंतर दिनांक 24, 25, 26 वालालची क्रिकेटची स्पर्धा अर्थातच लक्ष्मीनारायण चषक 2026 रणसंग्राम. त्यानंतर श्री साई स्पोर्ट्स आणि प्रथमेश उपळेकर लकी 7 मित्रमंडळाची ही स्पर्धा दिनांक 26, 27 आणि 28 रोजी ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल. त्यानंतर NP 103 अर्थातच आई केबाई जय भवानी मित्रमंडळाची स्पर्धा अगदी 29 एप्रिल, 30 एप्रिल आणि 1 मे रोजी ही क्रिकेटची स्पर्धा संपन्न होईल. त्यानंतर दिनांक 2, 3, 4, 5 आणि 6 मे रोजी क्रिकेटची स्पर्धा अर्थातच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सगळ्यात जास्त रकमेची स्पर्धा 1,22,222 आणि आकर्षक चषक असलेली आतू स्मृती येशू गणेश येशू मंदिर आयोजित ही स्पर्धा आपल्याला गवंडीवाडा मित्रमंडळाची. त्यानंतर दिनांक 6, 7, 8 मे रोजी आर्यन स्पोर्ट्स काका सावंत कैलासवासी दिगंबर स्मृती चषक सिंधुदुर्ग प्रीमियर लीगचा थरार. या स्पर्धेची रोख रक्कम 1,21,000 आणि आकर्षक चषक. अर्थातच एप्रिल महिना आणि मे महिना अगदी तुडुंब गर्दीने आणि या तुडुंब क्रिकेटच्या स्पर्धेने भरलेला आहे. या सगळ्या स्पर्धेंचा आपल्याला आस्वाद घ्यायचा आहे आणि या आस्वादासाठी आपल्याला आजच निमंत्रण आहे. वळूयात मॅचच्या दिशेने. पुन्हा एकदा गोलंदाजी एंडकडून गौरव, स्ट्राईकवर अभि. हो थोडासा आपण पाहिलं मैदानावर तर अवे फ्रॉम बॉडी दूरवरनं खेळण्याचा प्रयत्न अभि शेल्टेचा झालाय मैदानावर. त्यावर देखील आपण पाहिलं तर एक धाव सरते शेवटी मिळाली. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या बनली 20. 4 चेंडूंचा या षटकातील खेळ समाप्त झालाय. 4 चेंडू झाले 20 धावा. हे समीकरण आपण पाहू. यावेळेला मात्र हराकरी आहे. पॉइंट गोलंदाजने ही चुकी केली आहे. संधी दवडली. आपण पाहिलं मैदानावर तर दुसऱ्या बाजूने रुपेश कोणकरने या संधीचं स्वागत केलं आणि सोनं देखील केलं. उद्यापासून सुरू होणारी पुरुषोत्तम चषक 2026 अर्थातच पुरुषोत्तम चषकाचा थरार आपण अनुभवणार आहात. स्पर्धेसाठी निमंत्रण असेल नाना केळुसकर, बाबू पाटकर, राजन मालवणकर यांच्याशी आपण संपर्क साधायचा आहे. प्रथम क्रमांक रोख रक्कम 21,000, द्वितीय क्रमांक रोख रक्कम 12,000, तृतीय आणि चतुर्थ सर्वोत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, यष्टिरक्षक, क्षेत्ररक्षक ही सगळी पारितोषिकं आपल्याला पाहायला मिळतील. मध्ये उद्यापासून देखील क्रिकेटची स्पर्धा चालू होणार आहे. आपण पाहिलं तर तेरवळे या गावामध्ये उद्यापासून क्रिकेटचा रणसंग्राम रंगणार आहे. आपण पाहूयात, ऐकूयात या सामन्यांच्या माध्यमातून पुन्हा आपल्यापर्यंत या सगळ्या स्पर्धा पुन्हा एकदा आपल्यापर्यंत आम्ही सांगू. तोपर्यंत चालू सामन्याकडे आपण वळतोय. मैदानाच्या आतमध्ये नाना परब आपल्याला पाहायला मिळतो. हो हो हो, सबमरीन डिलिव्हरी, दुसरा शिकार मैदानाच्या आतमध्ये. नाना आला, नाना गेलाय. षटक क्रमांक 3 समाप्त झालाय. 3 षटकानंतर आपण विचार केला मैदानावर धावसंख्या बनली 20 धावा. डीजे आपण पाहिलं तर आता मात्र मैदानावर अभि शेल्टे साथीला आपण पाहिलं तर संतोष पडोसकर ही जोडगोळी मैदानावर पाहायला मिळते. या सामन्यामध्ये आपण विचार केला तर पॉइंट गोलंदाज बाद झाला.
वळूयात मॅचच्या दिशेने आपण पाहिलं मैदानावर तर गोलंदाजी एंड कडून अजय कुंभार आपल्याला पाहायला मिळतोय. क्रॅकिंग फटका आलाय मैदानाच्या आतमध्ये अभि शेल्टेच्या बॅट मधून धमाका आपल्याला पाहायला मिळतोय. निश्चित आपण पाहिलं मैदानावर तर बॅटच्या बॉटम एंडला चांगला वापर त्या ठिकाणी केला होता. तो अर्थातच अभि शेल्टेच्या माध्यमातून चौकार अर्जित करण्याचा प्रयत्न. सरते शेवटी आपण विचार केला तर चांगलं क्षेत्ररक्षण 2 धाबा त्या ठिकाणी मिळाल्यात. 2 धाब्यानिशी आपण पाहिलं तर मैदानावर धावसंख्या बनली ती आता 22 धाबा. अजय पुन्हा एकदा सज्ज होतोय. स्ट्राईक वर असेल अभि शेल्टे. आक्रमण करण्याचा प्रयत्न. फुलटॉस चेंडू मोठा फटका. धमाका उडवण्याचा प्रयत्न फसलाय. अभि शेल्टे देखील माघारी परततोय. सातेरी सर्व संघाला अजून एक धक्का हा मैदानावर आपल्याला अनुभवायला मिळतोय. टीचे आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. आपलं स्वागत सहर्ष स्वागत आहे माडेचवाडीच्या क्रीडा नगरीमध्ये. वळूयात मॅचच्या दिशेने आपण पाहिलं तर मैदानामध्ये आत्ता मात्र पाहायला मिळतोय तो अर्थातच संतोष पडोसकर. साथीला आपण पाहिलं तर प्रफुल्ल पाटकर. उरलेले 3 चेंडू अजूनही शिल्लक. धावसंख्येचा विचार केला तर 23 धाबा. 23 अशी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय गोलंदाजी एंड कडून अजय कुंभार. स्ट्राईक वर असेल संतोष पडोसकर. डाऊन द लेग आपल्याला पाहायला मिळतोय. अवंतरची 1 धाव त्या ठिकाणी मेल. एक्स्ट्रा धावेने धावपलक हल्लाय. धावसंख्या बदलली. धावसंख्या पोचते ती आता 24 धाबा. 24 अशी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर धावसंख्या बनली 24. पुढील चेंडू हलक्याचा ड्राईव्ह केलाय. चेंडूला आपण पाहिलं तर लाईनला लेंथला त्या ठिकाणी पिकअप केलाय. चेंडूला सुंदर कव्हर ड्राईव्हचा फटका जोडलाय. सिंगल निशी धावसंख्या पोचते ती आता 25 धाबा. 4 चेंडू या षटकातील समाप्त झाले तर उरलेले 2 चेंडू असतील. 2 चेंडूवर एखादा मोठा प्रहार जर आला तर धावसंख्या एक फायटिंग बनेल. पुन्हा एकदा चांगला चेंडू फॉलो केलाय. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. सिंगल आलाय. एकेरी जमिनीशी धावसंख्या वधारली. धावसंख्या बनली आता मात्र 26 धाबा. शेवटचा चेंडू असेल मैदानाच्या आतमध्ये आणि या शेवटच्या चेंडूवर सिंगल मिळतोय. मोठा फटका खेळतोय हे देखील पाहावं लागेल मैदानाच्या आतमध्ये. यष्टीरक्षक आपल्याला जागा सोडायची मुभा नाही आहे याची देखील आपण नोंद घ्या. वळूयात मॅचकडे पुन्हा पाहतो मैदानामध्ये अजय कुंभार. पहिल्या इनिंगला ब्रेक देणारा चेंडू असेल. पहिल्या इनिंगची सांगता करणारा चेंडू असेल. धावसंख्या बनली 26 धाबा. या बेला मात्र विथ अलोंग द कार्पेट सुंदर फ्लिकचा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. पंचांच्या माध्यमातून 2 धाबा इशारा आलाय. या 2 धाब्यानिशी आपण पाहिलं तर पहिलं सत्र या ठिकाणी थांबलंय. पहिल्या सत्रानंतर धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या बनली 28 धाबा. येणारे 24 चेंडू आणि 29 धाबांची गरज असेल. येणारे 24 चेंडू 29 धाबांचं लक्ष आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. या 29 धाबांचं लक्षाचा पाठलाग कशा रीतीने केला जातोय. 29 धाबा एका बाजूने रोखल्या जात आहेत की या 29 धाबा स्वामी समर्थ संघाच्या वतीनं ठोकल्या जात आहेत. येणारी वेळ येणारा का ठरवेल तुर्तास आपण वळतोय. डीजे आणि नंतर मायक्रोफोनवर बदल. मायक्रोफोनवर येतील समीर चव्हाण. डॉक्टर CS गोडे स्मृती चषकाच्या वतीनं केला जातोय. अगदी वेळात वेळ काढून या स्पर्धेसाठी उपलब्ध असणारे सन्माननीय श्री अभिषेक गावडे यांचं या ठिकाणी स्वागत.
व्यासपीठावर केला जातोय. मी विनंती करतोय सन्माननीय रोहन घोडे, सन्माननीय संदीप परब आणि सन्माननीय श्री पप्पू तोरसकर यांना की आपल्या शुभ हस्ते पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह भेट देऊन त्यांचं स्वागत या स्पर्धेच्या निमित्तानं डॉक्टर CS घोडे स्मृती चषक 2026 पर्व 4 28 धाबा बनल्यात. 29 धाबांचं लक्ष दिलंय आणि धाबांचा पाठलाग कसा होतोय हे सांगण्यासाठी मायक्रोफोनवर तुर्तास बदल होतोय. मायक्रोफोनवर येतील आमचे सहकारी समालोचक मॅन फ्रॉम मापन, व्हॉइस ऑफ मापन अर्थातच समीर चव्हाण. धन्यवाद सुनील कडकर. आपण अनुभवत आहात डॉक्टर CS घोडे स्मृती चषक 2026 आणि प्रेक्षकांची तोबा गर्दी आजच्या रात्रीमध्ये या अंतिम रात्रीसाठी साक्षीदार होण्यासाठी डॉक्टर CS घोडे चषकासाठी सर्व प्रेक्षक या ठिकाणी दूर दूरून आले आहेत. सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. प्रेक्षकांची तोबा गर्दी आहे. त्याचबरोबर ही जी टू व्हीलर आहे TVS कंपनीची ती कोणाच्या घरात जाणार आहे, कोणता संघ मालक भाग्यवान ठरणार आहे. एका बाजूने जपान 7 विजय प्रेसी संघ दाखल झाला आहे फायनलमध्ये आणि दुसऱ्या फायनलिस्टसाठी या ठिकाणी संघर्ष सुरू आहे, युद्ध सुरू आहे. दोन तगडे संघ एकमेकांसमोर आहेत. सातरी स्पोर्ट सरंबळ विपक्ष श्री स्वामी समर्थ. तो सभी दर्शकों का तहे दिल से स्वागत करते हैं और अब तूफान ही करेगा फैसला रोशनी का, दिया वही जलेगा जिसमें दम होगा. तो आज देखिए जरा किस में कितना है दम और कौन किस पर भारी होता है, कौन किस पर हावी होता है, अभी पता चलेगा. एक तरफ है सातरी स्पोर्ट्स सरंबळ की टीम और दूसरी तरफ है श्री स्वामी समर्थ की टीम. और पहले बल्लेबाजी करते समय एक बहुत बड़ा चैलेंज चुनौती पेश की है. 28 रन और जीतने के लिए चाहिए 29 रन और ये 29 रन का पीछा करने के लिए मैन फ्रॉम आंदुरले योगेश राहुल स्ट्राइक एंड पर और नॉन स्ट्राइकिंग एंड पर गौरव मडवर. गेंदबाजी की कमान संभालते हुए तन्मय सावंत एक लेग ब्रेक के गेंदबाज है, बेहतरीन गेंदबाजी करते हैं और गेंद को बहुत टर्न करते हैं, बहुत घुमाते हैं और इसीलिए उनके सामने खेलना एक चुनौती है. यहाँ पर शुरुआत करते हुए योगेश राहुल बैकफुट पे जाके कट करते हुए और कट के साथ एक रन के साथ अपना और टीम का खाता खोलते हुए और रनों का आरंभ करते हुए, शुभारंभ करते हुए इस बहुत बड़े मुकाबले में, सेमीफाइनल का मुकाबला. कोई भी टीम ये मुकाबला हारना नहीं चाहती है और इसीलिए ताबड़तोड़ वार करते हुए, प्रहार करते हुए और हर ललकार का प्रतिकार करते हुए अभी शेल्टे अपने फील्डिंग के माध्यम से 1 रन पर सीमित रखेंगे. 2 गेंदों की समाप्ति के बाद स्कोर बोर्ड होता हुआ बिना किसी नुकसान के 2 रन. एक बहुत बड़ा घमासान मुकाबला है, ताबड़तोड़ मुकाबला है. दोनों ही बल्लेबाज आक्रामक बल्लेबाज है, कभी भी रुख बदल सकते हैं, अपना चरित्र बदल सकते हैं, कैरेक्टर बदल सकते हैं, डिफेंस से भी खेल सकते हैं और आक्रामक भी हो सकते हैं. स्लो की थी, गति निकाल दी थी. तन्मय सावंत चतुर चालाक है, लोमड़ी की तरह उनका दिमाग है और उस दिमाग के साथ वो बेहतर तरीके से गेंदबाजी करते हैं. उनके पास लेग ब्रेक का अस्त्र है लेकिन गति परिवर्तन उनकी ताकत है और उसी के ऊपर यहाँ पर गेंदबाजी करते हुए इस बार बैकफुट पे जाके पंच करते हुए लेग साइड की दिशा में 1 रन के लिए योगेश राहुल. स्कोरबोर्ड आगे बढ़ता हुआ 1 रन के साथ 4 गेंदों की समाप्ति के बाद 4 रन. मजेदार मुकाबला है, रंगतदार मुकाबला है क्योंकि 29 रन बनाने हैं और 29 रन अगर बनने हैं तो आपको कभी ना कभी आक्रामक होना पड़ेगा, कभी ना कभी इस प्रकार के स्ट्रोक खेलने पड़ेंगे. इस बार 2 का अनुमान था लेकिन मिलेगा मात्र 1 और 1 रन के साथ स्कोरबोर्ड आगे बढ़ता है. स्कोरबोर्ड तो 5 गेंदों की समाप्ति के बाद 5 रन. अभी तक इस मैदान में शांति दिखी है लेकिन ये तूफान से पहले की शांति है क्या? योगेश राहुल इस दर्जा के बल्लेबाज है कि किसी भी गेंदबाजी आक्रमण को तहस महस करने के मादा रखते हैं. इस बार बढ़िया गेंदबाजी, सही टप्पे की गेंदबाजी करनी पड़ेगी. तन्मय सावंत की पहले ओवर का खेल समाप्त हो चुका है. स्कोर बोर्ड बिना किसी नुकसान के 6 रन. चल रहा है पीछा 29 रनों का. हम सब अनुभव करते हुए डॉक्टर CS घोड़े स्मृति चषक 2026 डीजे.
हार गया वो घर चला जाएगा। प्रफुल्ल पाटकर गेंदबाजी के लिए आते हुए और सामने है योगेश राहुल, एक ही पंचकुला से बिलोंग करते हैं, एक ही टीम से बहुत दफा खेलते हैं और भले बातें जानते हैं ताकत क्या है कमजोरी क्या है एक दूसरे की, और इसी वजह से मुकाबला मजेदार होगा। स्कोर बोर्ड होता हुआ सिंगल के साथ 7 रन, 7 गेंदों की समाप्ति पर 7 रन, बराबरी पर मुकाबला, 50-50 मुकाबला, दोनों ही टीम के जीतने के समान मौके हैं। युवा खिलाड़ी मैन फ्रॉम पुरला गौरव मड़ुआ बल्लेबाजी के लिए आते हैं। राजकोट में जो हुई थी राजकोट बॉयज आयोजित नगद राशि 1,11,111 रुपए की प्रतियोगिता में ये फाइनलिस्ट थे, ये फाइनल खेले थे, रनर अप रहे थे, आदिनारायण पुरला टीम से खेले थे। वो गौरव मड़ुआ यहाँ पर उस अनुभव के साथ युवा खिलाड़ी है, युवा करियर है, लेकिन काबिलियत बहुत है इस बंदे में। प्रफुल्ल के सामने बल्लेबाजी करते हुए इस बार फिर से बैक पे जाके स्टाइलिश कट करते हुए 1 रन के लिए, 1 रन के साथ स्कोर बोर्ड आगे बढ़ता हुआ, स्कोर बोर्ड तब्दील होता हुआ 9 रन के ऊपर। 3 गेंदों का खेल समाप्त हो चुका है। अभी तक मुकाबले में किसी भी प्रकार ने किसी ने जोखिम नहीं उठाया, ना गेंदबाज ने जोखिम उठाया, ना बल्लेबाजों ने जोखिम उठाई है। बिल्कुल संत गति से, धीमे गति से, संयम के साथ बल्लेबाजी चलती हुई, लेकिन ये संयम पलक झपकते ही टूट सकता है संयम का बांध, क्योंकि कहीं ना कहीं एक बड़े शॉट की दरकार है। वो अंतर अगर कम करना है, वो फैसला अगर मिटाना है, तो किसी ना किसी को वो जरूरत करनी पड़ेगी, वो हिम्मत दिखानी पड़ेगी, क्योंकि जो हिम्मत दिखाता है उसे कीमत मिलती है। चमत्कार है तो नमस्कार है। यहाँ पर हल्की फेंकी थी, थोड़ा हल्की छोड़ी थी हवा में गेंद, और थोड़ा सा पेशेंस चेक कर रहे हैं योगेश राहुल के। जानते हैं योगेश राहुल ज्यादा देर शांत रूप से बल्लेबाजी कर नहीं सकते, और इसी वजह से प्रफुल्ल पाटकर ने थोड़ी सी धीमी छोड़ी थी गेंद, लेकिन सही जवाब देते हुए, संयम के साथ जवाब देते हुए 1 रन के साथ स्कोर बोर्ड दुई रैंक में 10 के ऊपर। ओवर की 5वीं गेंद फिर से यहाँ पर खड़े रहे, खड़े खड़े खेल दिया अगेंस्ट द स्पिन खेलते हुए, और 1 रन के लिए खेलते हुए दूसरे ओवर के 5 गेंदों का खेल समाप्त हो चुका है। स्कोर बोर्ड 11 रन, 1 और 1 मिलकर 11 होकर खेला जाता है क्रिकेट का खेल, और स्कोर बोर्ड पर स्कोर है 11 रन। आखिरी बॉल का सामना करने के लिए गौरव मड़ुआ, क्या उम्मीदें रहेगी, क्या इरादा रहेगा, किस सोच के साथ आए होंगे स्ट्राइक पर। अब ओवर की आखिरी गेंद, क्या लगे है यहाँ पर, जोरदार अपील है। खिलाड़ी अपने आप में बातचीत मत किए, जो भी होगा फैसला सही दिया जाएगा, किसी पर भी अन्याय नहीं होगा, फैसला न्यायपालिका में जाएगा और दूध का दूध पानी का पानी किया जाएगा। ये ट्रिपल इसका चित्रीकरण है, उनका विवरण है, उनका लाइव है, और मैदान के भीतर अगर घास का तिनका भी होगा ना, कोई कीटक भी होगा ना, जीव भी होगा ना, तो वो पूरी तरीके से साफ तौर पर क्रिस्टल क्लियर दिखाई देता है, और इसीलिए इस क्लियरिटी के लिए जाना जाता है ट्रिपल एस ब्रांड। यहाँ पर अंपायर रिव्यू लेते हुए टीवी अंपायर के पास फैसला जाता हुआ न्यायपालिका में। क्या लगे है तन्मय सावंत, हट्टे कट्टे खिलाड़ी है, ठीक ठाक उनका वजन है, ठीक ठाक मजबूत कदकाठी है तन्मय सावंत, तो उनके लिए विकेट कीपिंग करना थोड़ा सा मुश्किल होता है बॉक्स क्रिकेट में। अगर थोड़ा सा एक आध कदम पीछे चले गए तो बैनर को लग जाते हैं, और बॉल पकड़ने के बावजूद 22 के रूप में 1 रन मिल सकता है। तो वही फैसला आना बाकी है कि 22 के रूप में 1 रन मिलेगा या फिर मात्र वाइड का 1 रन मिलेगा। ये बहुत बड़ा फर्क डाल सकता है, क्योंकि बॉक्स टॉप क्रिकेट में 1-1 रन बहुत फर्क डालता है। मार्जिन ऑफ एरर इस बॉक्स टॉप क्रिकेट में बहुत ही कम होता है। अमूमन हम जब गलती करते हैं तो उसे आप ही मिलती है, बॉक्स टॉप क्रिकेट में अगर हमने आपने गलती की तो उसे गुनाह माना जाता है, और गुनाह की हमेशा सजा मिलती है। सजा मिलेगी तन्मय को या फिर छूट जाएंगे, फैसला आना बाकी है। फैसला आने तक हार कैसे मान लो, मैं अभी हारा नहीं, तुम अभी जीते नहीं, तो फैसला बाकी है। न्यायपालिका में न्याय प्रविष्ट है, क्या फैसला आएगा। थर्ड अंपायर हमारे बाबू गावड़े फैसला करते हुए, न्यायदान का काम करते हुए आज की रात में बहुत ही बेहतरीन अंपायरिंग रही है, और उसी लेगेसी को कंटिन्यू करते हुए जोरदार अपील है 22 के रूप के लिए। लेकिन उससे पहले मुकाबला अगर देखी जाए, टूर्नामेंट की बात की जाए, तो बेहतरीन आयोजन हर क्षेत्र में। गाड़ी थोड़ी सा चला सामना शुरू करायचा है। कोई रिव्यू नहीं, मुकाबला शुरू करें। यहाँ पर जिस रफ्तार के साथ मुकाबला चल रहा है वही कंटिन्यू करें। तो मुझे लगता है अगर थर्ड अंपायर ने टीवी पे देखकर ही निर्णय दे दिया तो उसके बाद और रिव्यू लेने की कोई बात बनती नहीं है, क्योंकि अगर ये रिव्यू ले लेते तो फैसला वही आने वाला था।
तो कोई उसमें सूझबूझ बनती नहीं। वाइट बॉल के साथ कहीं पे निगाहे कहीं पे निशाना, लेकिन ठीक ठाक रहा ये गेंद। अंत यहाँ पर गौरव के लिए 1 रन मिला। शॉट का अंदरूनी किनारा लगा था। 2 ओवर का खेल समाप्त हो चुका है। स्कोरबोर्ड है बिना किसी नुकसान के 13 रन और जीतने के लिए 12 गेंदों में चाहिए 16 रन। साठी दिमागदार देखण्या अप्रतिम आयोजनासाठी प्रेक्षक गॅलरी भरलेली आहे, तुडुंब भरलेली आहे. पाय ठेवण्यासाठी जागा नाहीये. प्रेक्षकांची अलोट गर्दी आहे आणि त्या प्रेक्षकांच्या साक्षीने मैदानामध्ये संघर्ष सुरू आहे. सातेरी स्पोर्ट्स सरंबळ विपक्ष श्री स्वामी समर्थ. बॉल पॉइंट की और इस पहले बॉल पर दिल के अरमा आंसुओं में बह गए हैं. योगेश आउट होते हुए डीजे अहम बल्लेबाज प्रमुख बल्लेबाज इस बल्लेबाजी क्रम की रीढ़ की हड्डी योगेश राव का आउट किया है और जीत का अंतर बढ़ाते हुए 11 गेंदों में अब 16 चाहिए. पॉइंट आ गए और छा गए और बल्लेबाजी के लिए आते हुए राष्ट्रीय स्तर के वॉलीबॉल के खिलाड़ी लेकिन बॉक्स स्टेप क्रिकेट के आजकल के बहुत ही जाने माने खिलाड़ी रूपेश कोनकर मैनथ्रो माइनेवाड़ी कोचरा. 11 में 16 चाहिए. उनके पास करामात है, उनके पास सामने वाली टीम को सरप्राइज करने की क्षमता है. कभी भी बड़ा शॉट खेल सकते हैं. 10 गेंदों में अब चाहिए 15 रन. मैदान के दोनों ओर लेग साइड हो ऑफ साइड हो दोनों तरफ कॉर्नर में बड़े शॉट खेलने के लिए जाने जाते हैं रूपेश कोनकर. एक बॉल में 4 चाहिए, एक बॉल में 5 चाहिए. तब अगर रूपेश कोनकर क्रीज पर खड़े हैं ना तो जीत पक्की समझो. कुछ इस काबिलियत के बल्लेबाज यहां पर फिर से स्लो बॉल डालिए, गति निकालिए इस बॉल से. 1 रन बनता हुआ. थोड़ा सा अपील करते हुए पॉइंट के सामने थोड़े से रुकते हुए और इसी वजह थोड़ी सी खलल आती है रूपेश के बल्लेबाजी में और वो हुए. लेकिन यहां पर 1 रन अर्जित. 9 गेंदों में अब चाहिए 14 रन. 9 गेंदों में 14 रन चाहिए. पॉइंट गेंदबाजी करते हुए एक धमाकेदार मुकाबला है. दिल की धड़कनें बढ़ाने वाला मुकाबला है. सभी दर्शकों की निगाहें बॉक्स की तरफ है. रूपेश कोनकर मैदान के भीतर दाखिल है तो कुछ ना कुछ करामत कर सकते हैं. करामाती खिलाड़ी है रूपेश कोनकर और यहाँ पर धकेलना चाहते थे 2 रन के कॉर्नर के, लेकिन 1 रन बनता हुआ. स्कोर बोर्ड आगे बढ़ता हुआ. जीत के समीकरण बदलते हुए 8 गेंदों में अब 13 चाहिए. हमारे स्क्रीन पर आप देख सकते हो कि कितनी बढ़िया तरीके से चित्रीकरण होता हुआ और विवरण होता हुआ इस मैच का. ओ यहां पर सरपास किया था लेकिन प्रफुल्ल पाटकर के हाथों से गलती होती हुई. लेकिन इस गलती का खामियाजा कितना भुगतना पड़ेगा ना ये आने वाला वक्त बताएगा, क्योंकि आपने रूपेश कोनकर जैसे नामी बल्लेबाज को, खूंखार बल्लेबाज को, डेंजरस बल्लेबाज को जीवदान दिया है. ये जीवदान कितना महंगा पड़ेगा आने वाला समय बताएगा. तब तक जीत के समीकरण बदलते हुए 7 गेंदे ओवर की आखिरी गेंद 13 रन की दरकार है. महत्वपूर्ण बॉल है. यहां पर फंसाया था लेकिन संतोष पॉइंट गोलंदाज टेक पॉइंट गोलंदाज कमाल की फील्डिंग. टेक अ ब्लाइंडर डीजे.
थँक्यू डीजे. जर पॉइंट हे जबरदस्त कॅच आवडलं असेल तर मित्रांनो टाळ्यांचा गजर झाला पाहिजे, दणानून सोडली पाहिजे. प्रेक्षक गॅलरी अप्रतिम, जणू काही पाण्यामध्ये आपण डायव्ह मारावी, उडी मारावी तशा प्रकारचं या ठिकाणी डायव्ह घेऊन झेप घेऊन झेल संपन्न केले. आई केळबाई मित्रमंडळाकडून पॉइंटच्या या कॅच साठी 500 रुपयाचं बक्षीस आहे. जोरदार टाळ्या आहेत आई केळबाई मित्रमंडळासाठी पॉइंट साठी. तो अंतिम 6 गेंदों में आता हुआ और जीतने के लिए चाहिए 13 रन. दाव पर सब कुछ लगा है, अब रुक नहीं सकते, टूट सकते हैं मगर झुक नहीं सकते. ठिकाणी सन्माननीय कुणाल गुरव, मयूर कुर्तडकर आणि संदेश राव यांनी कृपया मान्यवर कक्षामध्ये यायचं आहे. मजेदार मुकाबला, रोमांचक मुकाबला, कहानी में नया ट्विस्ट आता हुआ. गौरव मडवल स्ट्राइक पर है, 6 में 13 है तो कीर्तिमान बनाना है, इतिहास बनाना है. इस मैदान के ऊपर पहली बॉल पर आक्रमण किया है और 1 रन बटोरा है. 5 में 12 चाहिए. गेंदबाज की कमान संभालते हुए गेंदबाज सागर पेडनेकर, मैन फ्रॉम वालावल, और वालावल का नाम रोशन होगा या फिर परुला के ये युवा खिलाड़ी अपनी काबिलियत का झंडा गाड़ के मैदान के भीतर जिता कर लेकर जाएगा स्वामी समर्थ टीम को. यहाँ पर गुगली डाली थी, दूसरा डाला था, पढ़ने में नाकामयाब रहे और गेंद अंदर से चले गई और स्टंप बिल्कुल मार्केट जाम करने वाला बल्लेबाज आ चुका है राजकोट के मैदान के ऊपर. राजकोट ट्रॉफी में मुंबई की टीम के सामने जो प्रोफेशनल खिलाड़ी की टीम थी, एक गेंद में 4 रन की दरकार थी, तब एक जानदार शानदार चौका जड़कर परुला टीम को फाइनल का टिकट कंफर्म कराया था. वो बल्लेबाज विश्वेश वांगनकर आ चुका है उस पहचान के साथ. लेकिन इस बार हाथ में कुछ नहीं आएगा, इस बार जाएंगे खाली हाथ. विश्वेश आए और विश्वेश गए. 3 में अब 12 चाहिए. डीजे गेंदें बची और 3 गेंदों में 12 रन चाहिए. और यहां से क्या चमत्कार हो सकता है? क्या चमत्कार होगा तो नमस्कार होगा, क्योंकि 3 बॉल में 12 रन बॉक्स टैप क्रिकेट में अमूमन बनते नहीं. अगर बन गए तो इतिहास होगा, अगर बन गए तो जादू होगी, अगर बन गए तो करिश्मा कहलाएगा और उस खिलाड़ी को नमन होगा. स्ट्राइक पर आते हुए नए बल्लेबाज संकेत परब, गेंदबाज सागर ऑन द पॉसिबल हैट्रिक. 2 गेंदों में 2 स्टंपिंग कर चुके हैं. ऑन द पॉसिबल हैट्रिक है. 3 में 12 चाहिए और कोई आपके पास चारा नहीं है. मैं शून्य पे सवार हूं, बेअदब समय कुमार हूं, अब मुश्किलों से क्या डरूं, मैं खुद कहर हजार हूं, तो कहर बन के बरतना पड़ेगा सामने वाली टीम के ऊपर. या फिर या मैं नहीं या फिर तुम नहीं, इस प्रकार से इस सोच के साथ बल्लेबाजी करनी होगी. 3 में 12 चाहिए. संकेत तैयार है, सामने है ऑन द पॉसिबल हैट्रिक पे जो सवार है वो सागर पेडनेकर, मैन फ्रॉम वालावल. कमाल की गेंदबाजी, जादुई गेंदबाजी. वक्त लेते हुए एक दूसरे को भापते हुए और उसी के चक्कर में थोड़ी सी खलल आते हुए खेल में. ये शायद वेस्ट हाइस के ऊपर से चली जाती. 2 गेंदें बची और 2 गेंदों में 11 चाहिए. 1 छक्का 1 चौका, मैच सुपर ओवर की तरफ जाएगी. 2 छक्के मैच जीत सकते हैं और यहां से अगर डॉट बॉल आती है तो कहीं ना कहीं आपको मैच से बाहर जाना पड़ेगा.
हाइट के लिए रिव्यू लिया है, उनके पास रिव्यू बचा है, रिव्यू घर जाकर करेंगे क्या? क्या ये हेड हाइट से ऊपर की बॉल है, ये सोचना होगा, इसका विचार होगा, ये देखेंगे अंपायर कितनी हाइट थी। अगर वैलिड बॉल होगी तो 2 में 11 चाहिए। बिल्कुल जीत और हार के बीच एक बंदा खड़ा है जिसका नाम है संकेत परब। वैलिड बॉल है, वैलिड बॉल है, चहलकदमी की थी, चार्ज किया था, 2 में 11 चाहिए। ये देखो स्क्रीन पर दूध का दूध, पानी का पानी। स्क्रीन पर दिखाते हुए रिप्ले और फिर मतलब एक गुजारिश है कि फिर से वो रिव्यू दिखाया जाए। अंपायर ने क्या अपना दूसरे एंगल के साथ चेक करना चाह रहे हैं और फिर भरोसा होगा। रिव्यू लॉस्ट और वैलिड बॉल की घोषणा होती हुई। हॅलो, या ठिकाणी रिव्ह्यू झालेला आहे, रिव्ह्यू लॉस्ट आहे। पंचांचा निर्णय हा अधिकृत चेंडू आहे। तो जीत के समीकरण बदलते हुए 2 गेंदों में अब 11 चाहिए। बहुत सा वक्त जाया जाता हुआ और गेंदबाज सागर पेडनेकर बेहतरीन गेंदबाजी करते हुए अब तक इस ओवर में 4 गेंदों में मात्र 2 रन खर्च करके 2 बेशकीमत विकेट चटके सागर पेडनेकर ने। 2 में 11 चाहिए। इस बॉल पर स्पष्ट होगा क्या निर्णय होने वाला है, कौन जीतने वाला है, कौन हारने वाला है, अभी पता चलेगा। 2 में 11 चाहिए। सागर पेडनेकर गेंदबाजी करते हुए, बेहतरीन गेंदबाजी। संकेत परब स्ट्राइक पर है, क्षमता है, इसमें मादा है और बेहतरीन स्ट्रोक था, लेकिन किस्मत जो है वो सातेरी स्पोर्ट्स सरंबर के पक्ष में और दर्शक मौजा खुश होते हुए 1 रन बनता हुआ और एक बॉल पे अब 10 रन चाहिए। और बॉक्स स्टेप क्रिकेट हो या फिर क्रिकेट का कोई भी फॉर्मेट हो, एक बॉल में 10 रन बनते नहीं है। अगर बने तो चमत्कार होगा, अगर बने तो नया कीर्तिमान होगा। 1 में चाहिए 10 रन। मैच मुट्ठी में है, अगर नो वाइड बॉल डाली जाएगी नहीं तो फिर मुकाबला फाइनल की तरफ कारवा चल पड़ा है सातेरी स्पोर्ट्स सरंबर टीम का। फाइनल मजेदार होगा, धमाकेदार होगा। एक बॉल 10 रन चाहिए। सागर यहां पर बेहतरीन गेंदबाजी करते हुए, संकेत स्ट्राइक पर, स्ट्रोक कमाल का खेला था लेकिन किस्मत का साथ नहीं। और इसी के साथ डॉक्टर पॉइंट IK कुडाळ संघाकडून पॉइंट गोलंदाज आपण यायचं आणि आपलं स्पॉट प्राइज स्वीकारायचं आहे। पॉइंट गोलंदाज, माईकचा थोडा आवाज वाढवायचा आहे, माईकचा आवाज थोडा वाढवायचा आहे। हॅलो, त्याचबरोबर या ठिकाणी
या ठिकाणी सत्कार होतो चंद गावडे यांचा आजच्या